आज आमचा पायी परिक्रमेचा 26वा दिवस आहे। तर आम्ही निघालेलो आहोत नीलकंठ महादेव अन्नपूर्णा अन्नक्षेत्र भरूच या ठिकाणाहून। तर बघू आज काय प्रसंग येतात, काय घडते ते। आता 5:30 झालेले आहेत नर्मदे हर। सकाळी 5:30ला निघालो होतो आणि 4-5 किलोमीटर अंतर चालून आल्यानंतर थोडीशी विश्रांती घ्यावी म्हणून वडाच्या झाडाखाली इथे पारावरती बसणार आहोत 5-10 मिनिट आणि पुढे निघणार आहोत। ची विश्रांती केली आणि पुढे निघालो। पुन्हा इथे एका बाबाजीने हाक मारलेली आहे चाय प्रसादीसाठी। सकाळी सकाळी खूप थंडी आहे, इकडे धुकं पडलेले आहेत। परिक्रमावासी चाय प्रसादी आणि बिस्किट बालभोग करतायत। चाय प्रसादी घेतली आणि आता पुढे निघालेलो आहोत। खूप थंडी वाढलेली आहे इकडे, मैया शेजारी आहे इथे, त्याच्यामुळे खूप थंडी वाजतीये। परिक्रमावासी बघा चाललेले आहेत सकाळ सकाळी। शुक्ल तीर्थ या ठिकाणी परिक्रमावासियांना दीपक पटेल हे चाय प्रसादी आणि बालभोगची सेवा देतात। रस्त्याच्याच कडेला इथे परिक्रमावासी येतील त्यांना ते सेवा देतात। चाय प्रसादी बिस्किट असेल बालभोग असेल ते सेवा देतात। तर इथे आम्ही आलेलो आहोत मंगलेश्वर या गावामध्ये। तर इथे मुरारी बापूंची कथा आहे आणि या ठिकाणी आम्हाला परिक्रमावासियांना बालभोग घेण्यासाठी बोलवलेले आहे। इथे परिक्रमावासियांना दुपारचं भोजन बालभोग दिला जातो। तर इथे परिक्रमावासियांना हे महाराजजी पोहे याचा बालभोग देत आहेत। जे परिक्रमावासी येतील त्यांना बघा आमच्या मैया पोहे खात आहेत। नर्मदे हर। खायला मिळाले, पोहे खायला मिळाले। 10 किलोमीटर चालून आलो होतो, बालभोग मिळाला। बालभोग घेतला आणि पुढे आता नांदगाव आहे, तिथे आम्ही निघालेलो आहोत दुपारच्या भोजन प्रसादीसाठी। म्हणजे सकाळपासून आमचं 21 किलोमीटर अंतर होईल। आता नांदगाव मध्ये चाललेलो आहोत। अंगारेश्वर या ठिकाणी नर्मदा परिक्रमा संत सेवा अंगारेश्वर या ठिकाणी ह्या मैया आणि बाबा जे आहेत परिक्रमावासियांची सेवा देतात। नर्मदे हर हे बाबा जे आहेत या ठिकाणी सेवा देतात। नाम क्या आपका बाबाजी? प्रवीण भाई आहेत। तर अंगारेश्वर या ठिकाणी हे सेवा देतात। हर मैया या मैया आहेत, चुलीवरती भोजन प्रसादी बनवतात परिक्रमावासियांना। रस्त्याच्याच कडेला छोटस यांचं अन्नक्षेत्र आहे। अंगारेश्वर आश्रमात या ठिकाणी रस्त्याच्याच कडेला हे आश्रम आहे। तर इथे परिक्रमावासी भोजन प्रसादीसाठी बसलेले आहेत। तर मी त्यांना आता थोडं जेवण वाढलेलं आहे, वरण भाताची इथे भोजन प्रसादी आहे। नर्मदे आता भोजन प्रसादी केली, बाजरीची भाकर भात डाळ मस्तपैकी खाल्लं आणि आता पुढे निघणार आहोत। परिक्रमावासियांनी मस्त आज खूप दिवसांनी बाजरीची भाकर खाल्लेली आहे। इकडे भोजन प्रसादी चालू आहे। इकडे मैया चुलीवरती बाजरीची भाकर बनवत आहेत आणि काही जण अजून जेवायला बसत आहेत। झनोर या ठिकाणी साईबाबांचं छोटंसं मंदिर आहे आणि आश्रम आहे। या ठिकाणी आम्ही थोडा वेळ थांबलेलो आहोत, पण बाबांशी बोलूयात। साईबाबांसारखे हे बाबा आहेत। तर ह्यांनी नर्मदा मैयाची 3 वेळा उलटी परिक्रमा केलेली आहे। नर्मदे हर बाबाजी, यहाँ का महत्व बता दीजिए। 3 बार तो उल्टी परिक्रमा किया, मगर 29 साल पहले मैंने ऐसी परिक्रमा शुरू कराई कि आपके पास समय नहीं है। 1 महीना 2 महीना 3 महीना 4 महीना 6 महीना निकलते हैं, तो उसका नाम हमने ज्ञानप्रद परिक्रमा नाम दिया है कि जहाँ से आप परिक्रमा शुरू करते हो वहाँ से परिक्रमा शुरू करो। जहाँ आपका समय खत्म हो जाता है वहाँ रुक जाओ, फिर वापस अपने स्थान पे चले जाओ। फिर जब वापस समय मिले जहाँ से रुके हो वहाँ से फिर परिक्रमा शुरू करो, मगर परिक्रमा हाड़ू हाड़ू करो, चलते चलते करो। ये तो भागा भाग हम लोग बुलाते हैं प्रेम से, आइए नर्मदा, रोज भागते रहते। इसलिए हमने महाराष्ट्र वाले का नाम बिगड़ ब्रेक की गाड़ी रख दिया।
बोलते आप हमारे महाराष्ट्र को बदनाम करते। अरे भाई कौन महामंडलेश्वर आपको बुलाने वाले हैं? हम तो प्रेम से बुलाते तो आना चाहिए, घड़ी घड़ी तो हम आते नहीं है। अच्छा लंबी 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 काटते रहेंगे, दौड़ते रहेंगे, फिर किताब बना देंगे। अब जबकि जहाँ जाना है वहां तो गए नहीं। कहाँ खाना मिलते घुस गया, कहाँ रात होता है घुस गया। तो फिर ऐसा नहीं है, वहाँ बैठो। परिक्रमा क्यों होती है, कैसे होती है, परिक्रमा करने का मतलब क्या है, सील क्यों लगाते हैं, सील का मतलब क्या है, तो ये हम व्यवस्थित हमारे सत्संग के माध्यम से समझाते हैं कि अखंड ब्रह्मांड में सबसे श्रेष्ठ और पवित्र नदी कौन सी है वगैरह वगैरह। और खुद को जानो हुए मैं कौन हूँ, तो उसके ऊपर हमारा सब यहाँ सत्संग होता है। ये आश्रम को 30 साल हो गया, 30 ईयर्स, और ये आश्रम पूरा भिक्षा पे चलता है। बस मेरे प्रभु भोजन प्रसादी केली, थोडंसं पुढे आलो, नंद या गावामध्ये थांबलेलो आहोत। एका घराच्या समोर विश्रांतीसाठी बसलेलो आहोत, कारण दुपारचं खूप ऊन झालेलं आहे। थोडीशी विश्रांती करणार आणि पुढे मार्गस्थ होणार आहोत। पुढची वाट संपून पुन्हा पगदंडी मार्गाने आम्ही चाललेलो आहोत। रोडपेक्षा पगदंडी मार्गाने चालायलाच आनंद येतो, आणि अजून त्यातली त्यात मैयाच्या कडेने असलं की किती दिवसभर चाललं तरी कंटाळा येत नाही। पूर्ण साईडनी जंगल आहे आणि परिक्रमावासी चाललेले आहेत। शेतीच्या बांधाने चाललेलो होतो, लिंबाचं झाड दिसलं, थंडगार हवेला बसलेलो आहोत। इकडे कापसाची शेती आहे, वरती लिंबाचं झाड आहे आणि लिंबाच्या सावलीला परिक्रमावासी बसलेले आहेत। इकडे पण कापसाची शेती आहेत, थकून आल्यानंतर बसलेले आहेत। देलवाडा या ठिकाणी आज आम्ही थांबणार आहोत। महारेवा सेवा परिवार अन्नक्षेत्र देलवाडा या ठिकाणी आम्ही आज थांबणार आहोत, कारण पुढे 12 किलोमीटरवर आश्रम आहे आणि आता 4 वाजलेले आहेत, तर जाणं शक्य होणार नाही, म्हणून आम्ही तेच थांबून घेणार आहोत। तर हे आश्रम आहे देलवाडा या ठिकाणी, आम्ही आज इथे थांबणार आहोत। हा आश्रमाच्या आतील परिसर आहे। कहीं उदी जतो ना फोटो तारा आवान काठू पड़ तेरे ते पार्टी उतरी जजे आपण और मारा पाछा फॉर्म लागे यार सोल्जर से लागे उधर मिलिटरी नो माणूस से तर मध्ये हर। तर हे बाबाजी आहेत, या ठिकाणी कर्कटेश्वर महादेव आश्रम आहे, हे या ठिकाणी सेवा देतात। हे छोटस आश्रम आहे। लाइन में लगा दो। परिक्रमावासियांनी या ठिकाणी आसन लावलेलं आहे। हा नर्मदा परिक्रमेचा, पायी परिक्रमेचा पूर्ण हा नकाशा दाखवलेला आहे, पण काही क्षेत्र पाण्यामध्ये गेलेलं आहे, त्याच्यामुळे 4000 किलोमीटर पूर्ण झालेलं आहे। इथे कर्कटेश्वर तीर्थ महात्म्य आणि शक्र तीर्थ महात्म्य दिलेलं आहे। हे आहे कर्कटेश्वर महादेव। कर्कटेश्वर महादेव आणि शक्रेश्वर महादेव। मी आतमध्ये जात नाही, कारण की आता आत साप गेलेला आहे, त्याच्यामुळे इथूनच दर्शन घेते। नर्मदे हर। इकडे परिक्रमावासी दिवसभर चालून आल्यानंतर म्हणजे थोडासा थकवा जाण्यासाठी स्नान करतात। सकाळचे जे कपडे राहिलेले असतात धुवायची ते धुतात। आमच्या दोन्ही पण मैया कपडे धुत आहेत। नर्मदे हर मैया, झाली का कपडे धुवून? कपडे धुवून चालले आता। सकाळी उठल्यावर टाइम भेटत नाही, सकाळी अंतर काटायचं असतो, त्याच्यामुळे आता ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस कपडे धुवून घ्यायची आणि सकाळच्या तयारीला लागायचं। नर्मदे हर। चहाची वेळ झालेली आहे, तर परिक्रमावासी चहा घेत आहेत। दिवसभर चालतो, थकतात, चहा पिला की आळस निघून जातो। आताच आमची आरती झालेली आहे। इकडे स्वयंपाकाची तयारी चालू आहे। आज दाल बाटी आहे। इकडे आरतीची तयारी चालू आहे।
पंडित जी आहेत ते आरती करतायत. आमच्या मैया आहेत. सगळे परिक्रमावासी आरती करतायत. प्रभू रामचंद्रांच्या नावाचा या ठिकाणी जप चालू आहे. सगळे परिक्रमावासी जप करतायत. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. तर आज आम्ही नीलकंठ आश्रम भरूच या ठिकाणी निघालो होतो. तर दिलेवाडा या ठिकाणी आलेलो आहोत. तर आज आमचा पूर्ण 27 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.